नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड विषयी संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती असेल, शेतीविषयक बाजारभाव असेल, हे सर्वात अगोदर त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड करायची असली तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आपण कोणत्या व्हरायटीची, कोणत्या सेगमेंटची मिरची त्या ठिकाणी लागवड करू शकतो. तर मित्रांनो, जर का असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असेल तर तुम्हाला आपल्या भागामध्ये नेमकं मार्केट कोणत्या व्हरायटीला आहे, कोणत्या मिरचीला त्या ठिकाणी चांगलं मार्केट असतं, चांगली डिमांड असते, तर हा विचार करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या सेगमेंटच्या मिरचीला त्या ठिकाणी दर असतो, मार्केट असतो. तर त्या मार्केटनुसार आपल्याला त्या ठिकाणी मिरचीची लागवड करायची आहे. आता भोकरदन तालुक्यामध्ये, सिल्लोड तालुक्यामध्ये, त्याचप्रमाणे जाफराबाद तालुक्यामध्ये या भागामध्ये ज्या एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड करत असतात, तर त्या मिरच्यामध्ये जाड आणि पोपटी सेगमेंटच्या मिरचीची लागवड एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी केली जाते. कारण की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे मे महिना असेल किंवा जून महिना असेल आणि जुलै महिना असेल, या अ, 2-2.5 महिन्यामध्ये जाड आणि पोपटी सेगमेंटच्या मिरच्याला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर जाड आणि पोपटी सेगमेंटच्या मिरच्या ज्या असतात तर त्यामध्ये ज्वालरी येते, पिकाडोर येते, शिमला येते आणि बैराम सेगमेंटची मिरची येते. ह्या जाड आणि पोपटी सेगमेंटच्या मिरच्यामध्ये या व्हरायटी येते. तर यापैकी तुम्ही कोणत्याही आणखी नामांकित कंपन्यांची त्या ठिकाणी लागवड करू शकता. त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये G4 सेगमेंटची मिरची लागवड जास्त असते. म्हणजेच काळी आणि लांब तिखट मिरची आपण त्याला म्हणतो. तर त्या मिरचीची लागवड मे महिन्यामध्ये जास्त शेतकरी बांधव करत असतात. तर आता काही शेतकरी बांधव नव्याने लागवड करतात, तर काही शेतकरी बांधव 4-4, 5-5 वर्षापासून मिरचीची पिकं त्या ठिकाणी घेत असतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, मिरची लागवड करत असताना आपल्याला जमीन निवडणं खूप महत्त्वाचे आहे आणि जमीन निवडत असताना आपल्याला भारी ते मध्यम जमीन निवडणं महत्त्वाचे आहे. जेणेकरून पाण्याचा निचरा होणारी जमीन असणं गरजेचे आहे. पाण्याचा निचरा जर का जमिनीचा झाला तर ज्यावेळेस पाणी सुरू होतो, झडी लागती, अतिरिक्त पाणी होतो, त्यामुळे त्या जमिनीतून पाण्याचा निचरा होतो आणि जे आपली पिकं असतात मिरचीची, तर ते चांगल्या पद्धतीने तग धरून राहतात. त्याच्यासाठी भारी मध्य जमीन निवडणं आणि त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणं महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जमिनीची मशागत झालेली असावी. जमिनीची मशागत होत असताना आपली जी जमीन आहे, तर ती जमीन कमीत कमी 1.5 ते 2 महिना तपलेली असावी, नागाटी झालेली असावी जमिनीची. त्याच्यानंतर कल्टिवेटर मारून, रोटेवेटर मारून बेडा थरणं गरजेचे आहे. आता बेडा थरल्याच्या नंतर आपल्याला रासायनिक खत व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. आता रासायनिक खतामध्ये बरेचसे शेतकरी बांधव एक हलका डोस त्या ठिकाणी घेत असतात. त्याच्यानंतर एक भारी डोस घेत असतात. आता मी तुम्हाला 2 पद्धतीने रासायनिक खताचे डोस सांगतो. मित्रांनो, आता रासायनिक खताचे डोस घेत असताना तुम्ही 10-26-26 एक बॅग त्या ठिकाणी घेऊ शकता 1 एकरासाठी. त्याच्यानंतर झिंक प्लस बोरानचं दाणेदार घेऊ शकता 1 बॅग. त्याच्यानंतर सुमोटोमो केमिकल कंपनीचं लाटू हे जे फर्टिलायझर आहेत, तर हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता 10 किलो. आता 10-26-26 मध्ये 10% नायट्रोजन येतं, 26% फॉस्फरस येतं आणि 26% पोटॅश येतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दाणेदार घेतो, तर दाणेदारमध्ये आपल्याला फॉस्फरस हे बघायला भेटतं आणि त्याचप्रमाणे आपण लाटू हे जे घेऊ लागलो, तर याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी बघायला भेटतं दाणेदार फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर सीव्हीडी एक्स्ट्रा म्हणजे समुद्री शेवाळ जो असतो, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. प्लस अमिनो ॲसिड सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटतं आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं आणि याच्यामध्ये अजून अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर हे साठी तुम्हाला लाटू हे जे सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं आहे, तर हे घ्यायचं आहे. मित्रांनो, हा जो आपण खताचा डोस घेतला, तर ह्यो आपल्या मिरचीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याचा जबरदस्त त्या ठिकाणी उपयोग आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही हा घेऊ शकता. याच्यानंतर जो दुसरा मी सांगत आहे, तर तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आपल्याला दुसऱ्या डोसमध्ये 10-26-26 एक बॅग घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर झिंक प्लस बोरानचं हे सुद्धा त्या ठिकाणी दाणेदार एक बॅग घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर
आपल्याला पुन्हा भेसळ किट असते मॅक्रोन्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्याची, तर ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतेही एक नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे, कोणत्याही एका खताचं नियोजन करायचं आहे. तुम्ही पहिल्या क्रमांकाचं घेऊ शकता किंवा दुसऱ्या क्रमांकाचं सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. पहिल्या क्रमांकाचं तुम्हाला थोडंसं कमी बजेटमध्ये बसन आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे तर ते थोडंसं महागात जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर ते बेडवर आथरायचं आहे. बेडवर आथरल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी मल्चिंग आथरायचे आहेत. मल्चिंग आथरल्याच्या नंतर तुम्हाला 2 दिवस हे बेड भिजवायचे आहेत. 2 दिवस म्हणजे तुम्ही 2-2, 3-3 घंटे बेड हे दररोज भिजू शकता. म्हणजे आज 2-3 घंटे भिजवायचे आहेत आणि उद्या 2-3 घंटे भिजवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी मिरचीची लागवड करायची आहे. आता मल्चिंग आथरल्याच्या नंतर बरेचसे शेतकरी बांधव हे लगेच त्याच्या पाठीपाठो होल पाडत असतात, म्हणजे छिद्र पाडण्याचं काम करत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला 2 दिवस छिद्र पाडायचं काम करायचं नाही. तिसऱ्या दिवशी तुम्हाला छिद्र पाडायचं आहे. 2 दिवस बेड बिना छिद्राचे त्या ठिकाणी भिजू द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मिरची लागवड करसाल, मिरची लागवड करायच्या वेळेस म्हणजे तुम्हाला सकाळी होल पाडायचे आहेत आणि संध्याकाळच्या टायमाला मिरचीची लागवड करायची आहे. आता मित्रांनो, मिरचीची लागवड केल्याच्या नंतर पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. आता बरेचसे शेतकरी बांधव हे पाणी व्यवस्थापनामध्ये गडबड करत असतात. पाणी व्यवस्थापनाची गडबड जर का झाली आणि तुमचं पाणी व्यवस्थापनाचं नियोजन जर का चुकलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्याच प्रकारचं नुकसान होऊ शकतं. ज्यावेळेस आपण मिरचीची लागवड करतो, मिरचीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला त्या दिवशी 20 ते 25 मिनिटं पाणी द्यायचं आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा 20 ते 25 मिनिटं पाणी द्यायचं आहे. 2 दिवस तुम्हाला 20-25 मिनिटं पाणी द्यायचं आहे, 2 दिवस. तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी गॅप ठेवायचा आहे. तिसऱ्या दिवशी पाणी अजिबात द्यायचं नाही. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला पाणी द्यायचं आहे अर्धा ते जेमतेम 1 घंटा. त्याच्यानंतर तुम्हाला 5व्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी गॅप ठेवायचा आहे. म्हणजे 1 दिवस आड तुम्हाला नंतर पाणी द्यायचं आहे आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला 20 ते 25 मिनिटं पाणी द्यायचं आहे. अगोदरच आपण बेड हे भिजलेले असतात, म्हणजे 2-2, 3-3 घंटे बेड भिजत असतात. बेडमध्ये अतिरिक्त ओलावा असतो आणि आपण पुन्हा जर का 1-1, 2-2 घंटा पाणी दिलं, तर जे झाडं आहेत तर ते झाडं अपटेक करत नाहीत, म्हणजे अतिरिक्त ओलावा होतो आणि अतिरिक्त ओलावा झाल्याच्या नंतर झाड हा ट्रेसमध्ये जातं. झाड ट्रेसमध्ये गेल्याच्या नंतर पांढरी मुळी फोडणं, म्हणजे पांढरी मुळी फुटण्याची जी अवस्था असते ती स्टॉप होऊन जाते. त्यानंतर वाढ होणं स्टॉप होऊन जाते. झाडं हे पिंगट पडतात. झाड हे परिपूर्ण पिवळं पडतं. जे खालची पानं असतात ते खालची पानं पिवळी होऊन खाली गळण्याला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर शेतकरी पुन्हा त्या ठिकाणी दुकानदाराकडे जातो. दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर पुन्हा त्याला ह्युमिक ॲसिड अजून बरेच काही त्या ठिकाणी प्रोडक्ट सोडतो आणि सोडल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी त्याला पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. तर याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला पाणी नियोजन करणं हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप महत्वाचं आहे. आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 20 ते 25 मिनिटं पाणी द्यायचं आहे 2 दिवस. त्याच्यानंतर 1 दिवस गॅप ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा 20-25 मिनिटं पाणी द्यायचं. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ही वापसा स्थिती निर्माण करायची आहे, म्हणजे वापसा स्थिती तयार झाली पाहिजे. त्यामुळं आपल्या जमिनीची जी पिकं आहेत, मिरची लागवड करतो आपण, तर ती मिरची जबरदस्त त्या ठिकाणी अपटेक करते आणि जबरदस्त आपल्या मिरची पिकाची वाढ होते. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्याला वापसा कंडिशन ठेवायची आहे मिरची प्लॉटमध्ये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर का आपण पाणी नियोजन केलं तर आपला खर्च सुद्धा वाचतो आणि जे झाड ट्रेसमध्ये जातं 10-10, 15-15 दिवस ही मुळी काढत नाही, फुटवी काढत नाही, तर ते सुद्धा आपल्या मिरची पिकामध्ये बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे. पाण्याचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. पाणी शिल्लक असल्यामुळे तुम्ही 1-1, 2-2, 3-3 घंटे पाणी अजिबात द्यायचं नाही. 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं असं पाणी तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देऊ शकता, जेणेकरून कमी पाण्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगलं वाढ आपल्या मिरची पिकाची होऊ शकते. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की मी मागच्या वर्षी बरेचसे प्लॉट बघितलेले आहेत. शेतकरी बांधव अतिरिक्त पाणी देतात, अतिरिक्त पाणी झाल्याच्या नंतर ती वाढ पण होत नाही आणि झाड मुळी पण काढत नाही. तर त्यासाठी पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ड्रिचिंगमध्ये नेमकं काय घ्यायचं आहे, तर हे नेमकं नीट समजून घ्या. ड्रिचिंगमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 1 किलो ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुमोटोमो केमिकल इंडिया ह्या कंपनीचं 200 ग्राम एकरी त्या ठिकाणी नेचर डिप हे घ्यायचं आहे, मायक्रोरायझा. त्याच्यानंतर आपल्याला 2 किलो काळा गूळ हा घ्यायचा आहे. मित्रांनो, ही जे सामग्री मी तुम्हाला सांगितलं, हे जे साहित्य सांगितलं, याची आदल्या दिवशी हे डाल्यामध्ये भिजू घालायचं आहे.
भिजू घालल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या मिरची पिकाला सोडायचं आहे. आता अगोदर मिरची पिकाला पाणी देऊन द्यायचं आहे 15 मिनिटं. 15 मिनिटं पाणी दिल्याच्या नंतर शेवटचे 16-17 मिनिटामध्ये आपल्याला ही ड्रिचिंग करून द्यायची आहे. म्हणजे 5 ते 10 मिनिटांमध्ये ड्रिचिंग होऊन जाईल आणि पाणी देणं स्टॉप करायचं आहे. आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला पहिली ड्रिचिंग ही का सांगितली मी, याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे. ट्रायकोडर्मा आपल्या जमिनीमध्ये जी बुरशी असते तर ती बुरशी म्हणजे संपून टाकत असते आणि आपल्या झाडाची निरोगी वाढ हे ते करत असतं. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला नेचर डिप सुद्धा घ्यायचा आहे. नेचर डिप हे का सांगितलं, जमिनीमध्ये जे आपण टाकलेले खतं आहेत, खताची अपटेकिंग झाली पाहिजेत. आपल्या झाडाची पांढरी मुळी ही जास्तीत जास्त फुटली पाहिजेत, मायक्रोराजा म्हणतो आपण त्याला, तर ती जास्तीत जास्त फुटली पाहिजेत. त्याच्यानंतर अन्नद्रव्य अपटेक करण्याची प्रोसेस ही आपल्या झाडामध्ये सुरू झाली पाहिजे आणि फुटवे काढण्याची प्रोसेस सुद्धा आपल्या झाडामध्ये सुरू झाली पाहिजे. याच्यासाठी मी हे नेचर डिप हे मायक्रोराजा सुमोटोमो केमिकल इंडिया कंपनीचं तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर गुळ सांगितला, तर गुळ हा दोन्हीची पॉवर वाढवण्यासाठी, त्याच्या बॅक्टेरिया जे असतात तर ते वाढवण्यासाठी आपल्याला काळा गुळ ह्या त्या ठिकाणी घ्यायचा आहे. हे अगोदर आपल्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी डाल्यामध्ये भिजू घालायचं आहे. भिजू घालल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ड्रिपद्वारे आपल्याला मिरची पिकाला सोडायचं आहे. तर ही झाली मित्रांनो पहिली ड्रिचिंग. तुम्ही पहिली ड्रिचिंग 6व्या-7व्या दिवशी करू शकता किंवा 8व्या ते 10व्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. पहिलं जसं तुम्ही खताचं शेड्यूल फॉलोअप केलं असेल तसं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरी ड्रिचिंग करणं महत्त्वाचे आहे. दुसरी ड्रिचिंग आपली 15 ते 16व्या दिवशी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम घ्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट हे 4 किलो घ्यायचं आहे. आता मित्रांनो आपलं जे मिरची पीक आहे तर ते 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान होतं, म्हणजे 15-16 दिवसाच्या दरम्यान होतं. तर त्यावेळेस आपल्या मिरची पिकामध्ये फुटवे काढलेले असतात आणि मिरची पिकाचं जे खोड असतं तर ते नॉर्मल पिवळं त्या ठिकाणी पडलेलं असतं. म्हणजेच जी उन्हाची भाप असते तर त्या उन्हाच्या भापीमुळं आणि मल्चिंगच्या टेस्टमुळं तर ते खोडं जे असतं तर ते पिवळं पडलेलं असतं. तर ते खोडामध्ये मजबूतीपणा यावा आणि आपल्या झाडाची निरोगी वाढ व्हावी आणि झाडामध्ये एकदम सशक्तपणा यावा, तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे 4 किलो एकरी. तर ही जी ड्रिचिंग आहे तर ही 15 ते 16व्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहेत कॅल्शियम नायट्रेटची. तर अशा पद्धतीने आपल्या 2 ड्रिचिंगा होऊन जातात. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला 20 ते 22 दिवसामध्ये पुन्हा एक ड्रिचिंग करायची आहे. तिसरी ड्रिचिंग आपण त्याला म्हणतो. तर त्या तिसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपण त्या ठिकाणी 19-19 हे 3 किलो घ्यायचे आहेत आणि ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे आपल्याला 1 किलो. तर अशा पद्धतीने आपल्याला तिसरी ड्रिचिंग त्या ठिकाणी करायची आहेत. 19-19 3 किलो आणि ह्युमिक ॲसिड 1 किलो. तर ही जी ड्रिचिंग आहे तर ही आपल्याला 20 ते 22 दिवसामध्ये करायची आहेत. मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगतो, आपण जे ड्रिचिंगा देऊ लागलो तर हे ड्रिचिंगा एकदम स्वस्त्या आणि जे कालावधी आहे, अंतर आहे तर ते थोडंसं लांब देऊ लागलो. तुम्ही याच्याऐवजी 1-2 दिवस मागं पुढे सुद्धा त्या ठिकाणी ड्रिचिंग करू शकता. आणि मिरची पेरायची म्हणलं झाल्यास तर बरेचसे शेतकरी काय करतात, गडबड करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे औषधं, वेगवेगळे टॉनिक त्या ठिकाणी मिरची पिकाला सोडत असतात आणि जास्तीत जास्त खर्चामध्ये जात असतात. तर मित्रांनो मिरची पिकाच्या वेळेस आपल्याला थोडीशी गडबड करणं टाळायची आहे. योग्य जे माहिती आहेत, योग्य जे खर्च आहेत तर तोच खर्च आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो यानं काय होईल, आपला खर्च सुद्धा वाचेल आणि आपल्याला योग्य ते रिपोर्ट सुद्धा आपल्या मिरची पिकामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ही ड्रिचिंग झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 26 ते 27 दिवसामध्ये एक ड्रिचिंग करायची आहे. त्या ड्रिचिंगमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट हे घ्यायचं आहे 4 किलो आणि सिलिकॉन हे घ्यायचे आहेत 500 ग्राम. तर ही जी ड्रिचिंग आहे तर 26 ते 27 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. आता 27 दिवसामध्ये आपलं जे रोप आहे तर ते रोप एकदम जबरदस्त फुटवे काढलेले असतात, रोपाची वाढ झालेली असते आणि जी पानं असतात, जे कवळे पानं जबरदस्त पानं लागलेले असतात, म्हणजे झाडाची पानावस्था जी असते तर फुटव्यावस्था पानावस्था ही जबरदस्त त्या ठिकाणी बघायला मिळते. तर यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पुन्हा घ्यायचं आहे 4 किलो आणि 500 ग्राम आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे. तर याची ड्रिचिंग आपल्याला त्या ठिकाणी 26 ते 27 दिवसामध्ये करायचे आहेत. आता मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटमुळं आणि सिलिकॉनमुळं जे पानाची ग्रीनरी आहेत, पानाची जी प्रोसेस आहेत, अन्नद्रव्य घेण्याची प्रोसेस ही जबरदस्त बनते. पाना म्हणजे रफनेस बनतात आणि पानाला जे थ्रिप्स वगैरे येतो, अटॅक वगैरे येतो, तर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ही सिलिकॉनमुळं पानाची वाढत असते. तर तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिलिकॉन हे 500 ग्राम घ्यायचं आहे आणि कॅल्शियम नायट्रेट हे 4 किलो घ्यायचं आहे 26 ते 27व्या ड्रिचिंगमध्ये. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ड्रिचिंग करत जायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 5वी ड्रिचिंग करायची आहेत
30 ते 32 दिवसामध्ये त्यामध्ये आपल्याला 1261 घ्यायचा आहे 4 किलो, आणि त्यासोबत आपल्याला एक DF लिक्विड घ्यायचं आहे 2 लिटरची कॅन. त्यामध्ये सिविड एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला अमिनो ॲसिड सुद्धा असणं गरजेचं आहे, आणि त्यासोबत आपल्याला फुलविक ॲसिड सुद्धा असणं गरजेचं आहे. तर ही जी विद्राव्य कॅन आहेत लिक्विडची 2 लिटरची, तर ही 1261 सोबत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहेत. याच्यापैकी तुम्हाला कोणतंही एका कंटेंटचं असलं तर तरी ते सुद्धा चालतं. म्हणजेच अमिनो ॲसिड सुद्धा चालतं, किंवा त्याच्यानंतर सिविड सुद्धा चालतं, त्यासोबत फुलविक ॲसिड सुद्धा चालतं. यापैकी तुम्ही 1-2 कंटेन असणारं कोणतंही लिक्विड त्या ठिकाणी घेऊ शकता 2 लिटर. तर 1261 सोबत तुम्हाला ही ड्रिचिंग करायची आहे. जर का आपली ही ड्रिचिंग झाली 30 ते 32 दिवसाची, तर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा 40 ते 42 दिवसामध्ये एक ड्रिचिंग करायची आहे. तर त्यासोबत आपण 13-40-13 हे घ्यायचं आहे 5 किलो, 13-40-13 5 किलो घ्यायचं आहे, आणि ती किसाईडची रानाडी ग्रुपची कॅन घ्यायची आहेत 2 लिटरची. तर अशा पद्धतीने आपल्याला 40 ते 42 दिवसामध्ये ड्रिचिंग करायची आहे. आता